लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू लागले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार देखील जाहीर झाला, पण महायुतीचे उमेदवार अजून देखील जाहीर झाला नाही. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल आणि अबकी बार 400 पार असे माध्यमांना सांगितले. महायुतीकडून डिक्लेअर झालेलं आहे असं वाटतं. आणि महायुतीच्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या 20 जागेची नावं जाहीर झालेली आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी भारतीय जनता पक्षाची बोलणी जी काल होणार होती ती आज काहीतरी दिल्लीत होणार आहे. दिल्ली झाल्यानंतर मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा तिढा सुटेल. खरं तर ज्या जागा डेंजर झोनमध्ये आहेत त्या जागा अजून डिक्लेअर केलेल्या आहेत असंही भाजपकडून सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं मला माहिती नाही, परंतु आता माहिती आहे की आपके बाद 400 पार, त्यामुळे डेंजर कुठलीच नाही. राजसाहेब ठाकरे महायुतीमध्ये येण्याचे केलंय. राज ठाकरे नाही, ते आता परवा जाऊन दिल्लीला अमित शहा साहेबांना भेटून आलेले आहेत. आता 2 दिवसात काय निर्णय होईल ते फडणवीस साहेब म्हणाले की जाहीर होणार आहे, तो थांबा 2 दिवस. खरं तर जयंत पाटील म्हणतात की निलेश लंके आणि सोनवणे यांच्या माध्यमातून अजूनही अनेक जण परत घरवापसी करण्यामध्ये उत्सुक आहेत फार जण. हे बघा, एक लक्षात घ्या, कधी लोकसभा असू दे विधानसभा असू दे कसल्याही निवडणुका आल्या की ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात तिकीट मिळत नाही, त्यामुळे ते अशा प्रकारच्या उड्या मारत असतात. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्या पक्षाची असं होत असते, त्यामुळे तिकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. शेवटचा प्रश्न, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे असं म्हटलं जातं, मात्र काँग्रेसमध्ये आता इन्कमिंग झालेलं आहे. भाजपचे जयप्रकाश पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ती काही माझ्याकडे माहिती नाही. ठीक आहे, त्याला तिकीट मिळालं नसेल म्हणून असं होत असते निवडणूक काळात. असं नाराजी नाट्य चालू आहे. ते असं होत असते, तिकडे फार लक्ष द्यायची गरज